जय श्रीराम. तुम्हाला माहितीये का? द्रौपदी आणि कृष्ण हे एकमेकांचे एवढे जवळचे मित्र कसे झाले? किंवा द्रौपदीचं लग्न 5 पांडवांशी का झालं? त्याची पुराणात एक कथा आहे. ही कथा आहे मुद्गल ऋषी आणि त्यांची पत्नी नलईनी याची. तर झालं असं की नलईनी खूप मोठी विष्णू भक्त होती. तिची अशी इच्छा होती की माझं भगवान विष्णूंशी लग्न झालं पाहिजे. मग ती मुद्गल ऋषींना विचारते, तर ते म्हणतात की त्यासाठी तुला शिवांची आराधना करावी लागेल. मग नलईनी भगवान शिवांची खूप वर्ष आराधना करते. सहस्त्र वर्ष निघून जातात. मग भगवान शिव प्रसन्न होऊन विचारतात, तुला काय हवं? नलिनी म्हणते, मला पुढच्या जन्मामध्ये भगवान विष्णूंशी लग्न करायचं. मग महादेव म्हणतात, ते तर काही शक्य नाहीये, दुसरं काहीतरी माग. ती म्हणते की ठीक आहे, मग माझं अशा एखाद्या पुरुषाशी लग्न करा की ज्याच्याकडे सगळे काही भगवान विष्णूचे गुण असतील. तो विष्णू नसेल, परंतु मी माझ्या मनाचं समाधान करून घेईन. मग शिव म्हणतात की ते सुद्धा शक्य नाहीये, कारण भगवान विष्णू सारखा तर फक्त भगवान विष्णूच असू शकतो ना. मग ती म्हणते की ठीक आहे, जे तुम्हाला उचित वाटेल ते तुम्ही मला द्या. मग भगवान विष्णू म्हणतात की पुढच्या जन्मामध्ये तुझं लग्न अशा पुरुषाशी होईल ज्याच्यामध्ये भगवान विष्णूचे गुण असतील आणि भगवान विष्णू स्वतः मनुष्य अवतार घेणार आहेत. त्यावेळी ते सतत तुझ्या बरोबर असतील, ते तुझी नेहमी मदत करतील, परंतु तुझं त्यांच्याशी लग्न होणार नाही. आणि तथास्तु म्हणून निघून जातात. हीच नलईनी पुढच्या जन्मामध्ये द्रौपदी बनते आणि तिचं लग्न होतं 5 पांडवांशी, ज्यांच्यामध्ये 5ही विष्णूंचे थोडे थोडे गुण ह्या 5ही जणांमध्ये असतात आणि भगवान विष्णू कृष्ण रूपामध्ये कायम तिच्यासोबत सखा म्हणून राहतात.